Hello everyone. In this section we are going to cover about the surface area and volume of cylinder and hollow cylinder. So first we see the cylinder. सिलेंडरला मराठीमध्ये वृत्तचिती असं म्हणलं जातं. तुम्ही डायग्राम पाहत असाल तो जो शेप आहे त्याला आपण सिलेंड्रिकल शेप असं म्हणतो. आणि या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल की टॉप आणि बॉटम सरफेस हा सर्क्युलर आहे शेप मध्ये. So it has the top and bottom surfaces are equivalent circular. आता आपल्याला याचं कॅल्क्युलेट करायचं आहे की कर्व्ड सरफेस एरिया काय असतो, टोटल सरफेस एरिया काय असतो आणि याचं व्हॉल्यूम काय असतं. तर पहिल्यांदा बघूयात आपण कर्व्ड सरफेस एरिया. यापूर्वी आपण क्यूब आणि क्यूबॉइड साठी बघितलं होतं की LSA म्हणजे लॅटरल सरफेस एरिया, म्हणजे टॉप आणि बॉटम सोडलं म्हणजे त्या एरिया कन्सिडर न करता जो काही एरिया राहिलेला आहे साइडचा तर त्याला आपण लॅटरल सरफेस एरिया असं म्हणलं होतं. आता या केसमध्ये लॅटरल सरफेस एरिया न म्हणण्याच्या ऐवजी आपण त्याला कर्व्ड सरफेस एरिया असं म्हणत आहोत. आता एक ॲनिमेशन पहा, इथे तुम्हाला दिसेल की हा जो सर्कल आहे त्याला मिडल मधनं काय केलेलं आहे किंवा सिलेंडर आहे त्याला मिडल मधनं कट केलेलं आहे. कट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ते रेक्टँग्युलर शेप मध्ये दिसत आहे जर टॉप आणि बॉटम कन्सिडर केला नाही तर. आता जो रेक्टँगल आहे त्याची लेंथ किती आहे 2πr आणि विड्थ किती आहे तर ती असेल हाईट ऑफ द सिलेंडर, म्हणजे त्याचा एरिया काय झाला 2πr × h असा झालेला आहे. आणि टोटल साठी जर कन्सिडर करायचं असेल तर आपल्याला दोन्ही सर्कलचा एरिया घ्यावा लागेल πr². पुन्हा बघा इथे तेच आहे, सिलेंडर दाखवलेला आहे. R is the radius of the cylinder, H is the height of the cylinder. आता ह्या सिलेंडर पासून टॉप आणि बॉटम हा वेगळा केला आणि त्याला मिडल मधनं कट केलं. तर कट केल्यानंतर आपल्याला एक रेक्टँग्युलर डायग्राम मिळेल. तर त्या रेक्टँग्युलर डायग्राम मध्ये ही जी लेंथ आहे तर ती 2πr आहे आणि त्याची विड्थ जी आहे ती h आहे. म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया काय येणार आहे, लेंथ × विड्थ असेल जर आपण त्याला रेक्टँगल असं मानलं तर. म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू 2πr × h आलेलं आहे. आता याच कर्व्ड सरफेस एरिया मध्ये जर दोन सर्कलचा एरिया ऍड केला तर तो असेल टोटल सरफेस एरिया. आता इथे आपण 2πr असं कॉमन काढलेलं आहे आणि शिल्लक काय राहील मग h+r असं राहिलेलं आहे. पण टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू असेल 2πr × h+r असेल. आता याचं व्हॉल्यूम काय आहे, तर व्हॉल्यूमचं इन जनरल आपण फॉर्म्युला बघितला होता की व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया × हाईट. आता ही जी डायग्राम आहे सिलेंडरची तर यामध्ये थिकनेस जी आहे ती काय आहे, युनिफॉर्म आहे. तर युनिफॉर्म थिकनेस असताना आपण याचा टॉप किंवा बॉटम याचा जर एरिया कन्सिडर केला आणि मल्टिप्लाय बाय थिकनेस म्हणजे त्याची जी हाईट आहे त्यांनी केलं तर आपल्याला त्याचं व्हॉल्यूम मिळेल. आता सर्कल पाहिलं तर सर्कलचा एरिया काय आहे πr² आणि हाईट काय आहे h, म्हणजे व्हॉल्यूम काय येईल, व्हॉल्यूम इज इक्वल टू πr² × h. Here r is the radius of the cylinder, h is the height of. So next is hollow cylinder. तुम्ही डायग्राम बघितली असेल तर इथे ती hollow सिलेंडरची. तर hollow सिलेंडर कशाला म्हणतो आपण, काय आहे hollow सिलेंडर म्हणजे काय, जर सिलेंडरला जर होल असेल किंवा काही पोर्शन मध्ये पोकळी असेल तर त्यालाच आपण hollow सिलेंडर असं म्हणतो. सो इट इज इन सिलेंड्रिकल शेप हॅव्हिंग होल और hollow इन इट्स सेंटर. आता याचा कर्व्ड सरफेस एरिया काय, टोटल सरफेस एरिया काय किंवा व्हॉल्यूम काय हे आपल्याला पाहायचं आहे. आता जर तुम्ही मिडलचा बघितला सिलेंडर तर त्याची रेडियस स्मॉल r मध्ये इंडिकेट केलेली आहे, त्याला इनर रेडियस असं म्हणतो आपण. कॅपिटल R ने जे इंडिकेट केलेले आहे त्याला आउटर रेडियस असं म्हणलेलं आहे आणि h ही हाईट ऑफ द सिलेंडर असेल. आता मिडलचा जो सिलेंडर आहे मधला जो आहे तर त्याचा कर्व्ड सरफेस एरिया काय असेल 2πr × h असेल. तसंच आउटरचा घेतला तर आउटरचा काय असणार आहे 2πr × h असणार आहे. फक्त इथे रेडियस इनर आणि आउटर असं असेल. आता याचं क्लिअर व्हिज्युअल असेल तुम्हाला एक बाजूच्या डायग्राम मध्ये दिसत आहे ब्लू कलरच्या. इथे तुम्हाला दिसेल की मधला पोर्शन ही सिलेंड्रिकल आहे आणि बाहेरचाही पोर्शन सिलेंड्रिकल आहे आणि हे मध्ये जे आहे ते पोकळी असणार आहे. तर हे hollow सिलेंडर असेल.
आता जसं अगोदर सांगितलं की मिडलचा जो आहे, मधला जो आहे सिलेंडर, त्याचा कर्व सरफेस एरिया 2πRh आहे आणि बाहेरचा जो आहे त्याचाही 2πRh आहे. आता या दोन्हीची ॲडिशन केली तर आपल्याला टोटल कर्व सरफेस एरिया फॉर हॉलो सिलेंडर मिळेल. तो किती असणार आहे? CSA इज इक्वल टू 2πh इंटू ब्रॅकेट R प्लस R. म्हणजे काय केलं? ॲडिशन केलं. ॲडिशन करत असताना 2πh हे कॉमन काढलं आणि मग ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलेलं आहे? कॅपिटल R प्लस स्मॉल r. सो दिस इज द टोटल कर्व सरफेस एरिया फॉर हॉलो सिलेंडर. आता पुढे पाहूयात टोटल सरफेस एरिया. त्यासाठी आपल्याला टॉप आणि बॉटमचा सरफेस एरिया कन्सिडर करावा लागेल. जर टॉपला तुम्ही बघितलं तर ती काय दिसत आहे आपल्याला? सर्क्युलर रिंग आहे. सर्क्युलर रिंगचा एरिया काय असतो? पाय इंटू कॅपिटल R स्क्वेअर मायनस स्मॉल r स्क्वेअर. तर हा टॉपचा आणि बॉटमचा दोन्हीही एरिया सेमच असणार आहे. आता सुरुवातीचा कर्व सरफेस एरिया आणि नंतर या दोन्ही टॉप आणि बॉटमचा सरफेस एरिया घेतला, या सर्वांची ॲडिशन केली तर आपल्याला टोटल सरफेस एरिया मिळेल. सो टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2π इंटू ब्रॅकेट R प्लस R इंटू सेकंड ब्रॅकेट R मायनस R प्लस H. तर हा झाला टोटल सरफेस एरिया ऑफ हॉलो सिलेंडर. नंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर साठी काय करणार आहोत आपण की जो हॉलो सर्क्युलर रिंगचा एरिया आहे तो कन्सिडर करायचा. क्रॉस सेक्शनल एरिया मल्टिप्लाय बाय हाईट केलं तर ते असेल व्हॉल्यूम ऑफ द हॉलो सिलेंडर. सो V इज इक्वल टू पाय इंटू ब्रॅकेट कॅपिटल R स्क्वेअर मायनस स्मॉल r स्क्वेअर इंटू H. Here R is the outer radius of cylinder, R small r is the inner radius of the cylinder, H is the height of the cylinder. आता आपण सिलेंडर आणि हॉलो सिलेंडर ह्या दोन्हीचाही कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम याचं फॉर्म्युला पाहिलेले आहेत. आता त्याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स पाहू. सो न्यूमरिकल नंबर 1, find the volume and total surface area of a cylinder having 9 cm diameter and 15 cm height. आता हा जो सिलेंडर आहे हा सॉलिड सिलेंडर आहे. इथे गिवन डेटा काय असणार आहे? सो डायमीटर ऑफ द सिलेंडर D is equal to 9 cm and height of the cylinder H is equal to 15 cm. त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलेले आहे व्हॉल्यूम अँड टोटल सरफेस एरिया. आता जो फॉर्म्युले आहेत तर ते रेडियसच्या स्वरूपात आहेत, त्यामुळे आपण इथे रेडियस कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे. R is equal to 4.5 cm. सो रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर, त्यामुळे 9/2 केलं तर ती आपल्याला मिळालेली आहे 4.5 cm. तो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय? V is equal to pi R स्क्वेअर इंटू H. या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज ठेवूयात. पायची व्हॅल्यू असेल 22/7, R ची व्हॅल्यू आहे 4.5, H ची व्हॅल्यू आहे 15. सो V is equal to 22/7 इंटू 4.5 स्क्वेअर इंटू 15. जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला व्हॉल्यूम मिळालेलं आहे 954.4 cm3. सो दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. तर पुढे एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2πR इंटू ब्रॅकेट H प्लस R. तर इथेही व्हॅल्यू ठेवूयात. सो TSA इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू 4.5 इंटू ब्रॅकेट 15 प्लस 4.5. ॲडिशन करून घेतलं आपण 15 प्लस 4.5 यांचं, तर ते असणार आहे 19.5 असेल. म्हणजे इक्वेशन तयार झालेले आहे. TSA इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू 4.5 इंटू 19.5. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 551.4 cm². सो टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 551.4 cm². एक्झाम्पल नंबर 2. तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. त्या डायग्राम मध्ये कॅपिटल D, स्मॉल d आणि H दाखवलेला आहे. त्याचे व्हॅल्यूज दिलेले आहेत. कॅपिटल D इज इक्वल टू 175 mm, स्मॉल d इज इक्वल टू 115 mm, H इज इक्वल टू 420 mm. V इज इक्वल टू हाऊ मच मिलीमीटर क्यूब असं त्यांनी विचारलं. म्हणजे आउटर डायमीटर, इनर डायमीटर आणि हाईट दिलेली आहे हॉलो सिलेंडरची आणि त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. So given data is D is equal to 175 mm,
Small d is equal to 115 millimeter. H is equal to 420 millimeter. तर आपला जो फॉर्म्युला आहे तो रेडियसच्या स्वरूपातला आहे, त्यामुळे आउटर रेडियस आणि इनर रेडियस आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावे लागेल. सो outer radius is 87.5 millimeter and inner radius is 57.5 millimeter. तर इथे volume of hollow cylinder. So V is equal to pi into bracket capital R square minus small r square bracket close into H. Values ठेवूयात इथे. So V is equal to 22/7 into 87.5 square minus 57.5 square bracket close into 420. दोन्हीचाही स्क्वेअर करून घेतलेला आहे. 87.5 चा स्क्वेअर असेल 7656.25 आणि 57.5 चा स्क्वेअर असेल 3306.25. तर अगोदर सबट्रॅक्शन करून घेऊयात. ते आलेलं आहे व्हॅल्यू 4350. So V is equal to 22/7 into 4350 into 420. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर बघा व्हॅल्यू किती मिळालेली आहे. 57,42,000 millimeter cube. So volume of the cylinder is 57,42,000 millimeter cube.